नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली आहेत. या 78 वर्षामध्ये भारताने जी प्रगती केली आहे ती निश्चितच अभिमानास्पद आहे. 1947 पर्यंत आपण प्रत्येक बाबीसाठी इंग्रजांवर अवलंबून होतो. इंग्लंडला दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवून देणाऱ्या चर्चिल यांनी तर भारतातील लोक राज्य करण्यालायक नाहीत असे विधान केले होते. मात्र गेल्या 78 वर्षांमध्ये भारताने काही बाबतीत चर्चिलचा निश्चितच पराभव केलेला आहे. पण आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्या मार्गावरून जात आहे तो मार्ग सध्या तरी प्रचंड खाचखळग्यांनी भरून गेलेला दिसून येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात 60-70 वर्षांपूर्वी उमेदवारांचा खर्च 5 ते 10 हजार रुपयांच्या वर नव्हता. काही उमेदवार तर 1000 रुपयाच्या आत खर्च करूनही निवडून आलेले आम्ही पाहिलेले आहेत. आता कुणाला आमदार व्हायचे असेल तर 10-15 कोटी रुपये खर्च केल्याशिवाय निवडणूक लढविता येत नाही. काही वर्षांपूर्वी नागपूर शहरात किंवा इतरत्रही कार्यकर्ते अगदी कच्चा चिवडा खाऊन काम करत असत. उमेदवार बऱ्यापैकी श्रीमंत असला तर साध्या जेवणाची व्यवस्था नक्की होत असे. तो काळच वेगळा होता. तेव्हा कार्यकर्ता उमेदवाराकडून कोणतीही आर्थिक अपेक्षा ठेवणारा नव्हता. तेव्हा पक्षनिष्ठा होते, नेता निष्ठा होते आणि लाज लज्जाही होती. आताचे चित्र मात्र केवळ चिंताजनक नाही तर अगदी लाजिरवाणे आहे. काही अपवाद वगळता कार्यकर्त्यांसाठी सध्याच्या परिस्थितीत शेकडो गाड्या लावाव्या लागतात. सागर संगीत भोजनाची व्यवस्था करावी लागते. सोबत अनेक गावात दक्षिणाही वाटावी लागते. त्याशिवाय निवडणुकीत तुमचे नाव तरंगू शकत नाही. आपल्या लोकशाहीचे गुणगान करताना निश्चितच आपली छाती अभिमानाने भरून येते. तो अभिमान आपल्या ठायी पाहिजेच. पण आता निवडणुकीच्या बाजारात तुमचे मोल तुमच्या कार्यावर अवलंबून नाही, तुम्ही केलेल्या जनसभेवरही अवलंबून नाही, तर तुम्ही किती लक्ष्मी दर्शन करविता यावर अवलंबून आहे. स्वातंत्र्याची आजची सकाळ उद्यापेक्षा बरी आहे असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. कशात सुख मानायचे आणि कशासाठी शोक व्यक्त करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तरीही आज आपल्या तिरंग्याला मानवंदना द्या. जो तुम्हाला झेलत असेल त्याला मान द्या आणि कुणी पेलत असेल तर अर्थवादी व्हा. आपले स्वातंत्र्य चिरकाल टिकणारे आहे. त्यामुळे मनात कोणतेही भय न बाळगता भारत माता की जय म्हणा आणि आपल्या जीवनात विजय मिळवा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.